नवी दिशा अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, वनरक्षक भरती 2024 याची परीक्षा तुम्हाला माहिती आहे ऑगस्ट मध्ये घेण्यात आलेली आणि ही जी भरती प्रक्रिया आहे जून 2023 पासून राबवायला सुरुवात झालेली आहे। तर वनरक्षक भरतीचा निकाल लागल्यावर उमेदवार मेरिट लिस्टची वाट बघत होता, त्याची प्रतीक्षा संपलेली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, या परीक्षेसाठी 70% विद्यार्थी रिटन टेस्टला बसले होते आणि तब्बल 2024-17च्या पदाची ही भरती राबवण्यास सुरुवात झालेली आहे आणि त्याचा निकालही सुद्धा लागलेला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, 11 ऑगस्टला शेवटचा पेपर संपल्यानंतर तर हा निकाल लागलेला आहे आणि सर्व जिल्ह्यानुसार पुन्हा मेरिट लिस्ट आपल्याला नवी दिशा अकॅडमी या टेलिग्राम चॅनलला बघायला मिळेल किंवा त्या ठिकाणी प्रत्यक्ष आपण वेबसाईटला भेट देऊन त्या ठिकाणी आपण कोणत्या जिल्ह्यामध्ये आपण परीक्षा दिली होती आणि आपल्याला गुण किती पडलेले ते त्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल। तर विद्यार्थी मित्रांनो, हा निकाल लागलेला आहे, आपल्याला चांगले गुण मिळालेले असेल तर त्यासाठी आपण आता धुवाधार रनिंगची प्रॅक्टिस चालू करा। यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त मार्क पडतील तेच विद्यार्थी निवडले जातील। तर आपण एक गोष्ट लक्षात घ्यायची, 17 मिनिटं किंवा 17 मिनिटाच्या आत येणाऱ्या विद्यार्थ्यासाठी 80 पैकी 80 मार्क पडणार आहे आणि विद्यार्थिनीसाठी 12 मिनिटं किंवा 12 मिनिटाच्या आत येणाऱ्या 3 किलोमीटर म्हणजे जेंट्ससाठी 5 किलोमीटर 17 मिनिटाच्या आत आणि लेडीजसाठी 12 मिनिटाच्या आत मध्ये येणाऱ्या विद्यार्थी व विद्यार्थिनीसाठी टाऊ टॉप म्हणजे 80 पैकी 80 मार्क पडू शकतात। आपण 80 पैकी 80 मार्क घेण्याचा प्रयत्न करा आणि आपला नंबर त्या ठिकाणी येण्यासाठी आपण तत्पर प्रयत्नशील राहायला पाहिजे। आणि ती यादी जे समजा उदाहरणार्थ लेखी परीक्षेचे गुण अधिक तुमचे ग्राउंडचे गुण या दोन्ही मिळून फायनल यादी लागणार आहे। त्यामुळे आपण रनिंगची हयगय न करता बरोबर दररोज प्रॅक्टिस करणं महत्त्वाचं आहे। आणि जर तुम्ही 10 ते 11च्या वेळेमध्ये 5 किलोमीटर रनिंगची तयारी केली तर तुम्हाला उन्हामध्ये सुद्धा रनिंग करायला सोपं जाईल आणि सकाळी सुद्धा रनिंग करण्यासाठी सोपं जाईल। हा सुवर्ण मध्य साधून आपण 10 ते 11च्या वेळेमध्ये जर प्रॅक्टिस केली तर खूपच छान होईल। या ठिकाणी थांबूया। धन्यवाद।